काळूआईच्या नावानं चांगलं आज थोडासा वेगळा धार्मिक असा व्हिडिओ आहे। रीती परंपरांना अनुसरून असा व्हिडिओ आहे। आमच्या इथे जवळच कार्यक्रम होता काळूआईच्या गेनमाळेचा, तर तिथे उमेश पप्पा तागुंदे हे आले होते आणि खरंच त्यांना भेटून खूप आनंद झाला। त्यांचे आशीर्वाद घेतले कारण साक्षात काळूआईच तेथे प्रसन्न झाली असं म्हणजे मला खूप समाधान झालं। त्यांनी खूप छान असा कार्यक्रम घेतला, इथं हा केला होता कार्यक्रम। जी गेनमाया असते काळूआईची, आता मी जास्त काही सांगणार नाही की चुकीचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचेल। फक्त तुम्ही हा व्हिडिओ जो आहे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण त्यांनी पूर्ण आपण 5 पावली वगैरे नेतो देवाची, तर ती तिथून माघारी येईपर्यंतचा व्हिडिओ जो आहे तो मी पूर्ण शूट केला होता। त्यानंतरचा जो रात्रभर पूर्ण रात्रभर जे जागरण वगैरे चालतं, बाकीचे पुढचे कार्यक्रम आहेत, तर ते काय व्हिडिओ मी करू शकले नाही, पण 5 पावलीपर्यंतचा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण केलेला आहे। नक्की तुम्ही पहा। आणि एकदम धार्मिक असा कार्यक्रम मला फार आवडतो, असे कार्यक्रम फार आवडतात, म्हणून मी खास या कार्यक्रमाला गेले होते पाहण्यासाठी। आणि छोटासा व्हिडिओ आणि त्यांची भेट हे मी या व्हिडिओतून दाखवलेलं आहे। आम्ही आता 5 पावलीसाठी निघालो आहोत। खूप छान असं वातावरण झालं होतं आणि असं काही नाही की असं सगळं जे हे आहेत कार्यक्रम देवाचे धार्मिक कार्यक्रम हे सगळे गावाकडे खेड्यामध्ये वगैरे पाहायला मिळतील आपल्याला। आम्ही पुण्यात असून सुद्धा इथं कुठलंही शहर असू दे किंवा कितीही एकदम चांगले प्रगती केलेलं शहर असू दे, पण तरीसुद्धा तिथे देवाशिवाय काहीच नाही एवढं नक्की आहे। कारण अशा सगळ्या ठिकाणी देवाचा वास असेल तरच तिथं सगळं काही चांगलं होणार आहे। आणि असंच आमच्या इथं पुण्यामध्ये आमच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये इथं या दादांच्या घरी देवी आईचं माळ परडीचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम होता आणि मी गेले होते त्या कार्यक्रमाला तो कार्यक्रम पाहण्यासाठी। आणि तिथे उमेश पप्पा आले होते आणि खरंच त्यांचा आशीर्वाद घेतला, त्यावेळेस खूप छान असं वाटलं। आम्ही आता 5 पावली घेऊन म्हणजे तिथं गेलेलो होतो आम्ही रोडला थोडंसं जाऊन, तिथं त्यांनी पूजा वगैरे केली, तुम्ही बघू शकता। खूप छान अशी पूजा केली तिथं गेल्यानंतर सुद्धा त्यांनी पूर्ण। हा जो कार्यक्रम आहे तर तो काळूबाई देवीचा आहे, तर काळूआई म्हणतात, काळूबाई म्हणतात किंवा मांढर देवी असं म्हणतात। तर हे मांढर देवी कुठे आहे तर वाई येथे आहे। वाईला जर तुम्ही साताराच्या बाजूला जर जाताल तर वाईला मांढर देवस्थान आहे आणि तिथे डोंगरावरती ही आई आहे। तर खूप छान भव्य असं मंदिर आहे तिथं आणि डोंगरावरती गेल्यावर खरंच खूप छान असं वाटतं, म्हणजे एकदम प्रसन्न असं वाटतं गेल्यानंतर तिथे। तुम्ही नक्की एकदा साताऱ्याच्या बाजूला जाताल तर नक्की तुम्ही या मंदिरामध्ये तुम्ही नक्की जा, दर्शन घेऊन या। खूप छान असं वाटतं एकदम तिथं गेल्यानंतर। आणि आता तर एवढ्यात तर भरपूर तिथं म्हणजे पूर्ण मंदिराचा परिसर जो आहे खूप छान अजून डेव्हलप केलेला आहे, खूप छान असं वाटतं। तुम्ही नक्की जाऊन या। आणि ही मांढरची देवी जी आहे ती खरंच म्हणजे सगळ्या भक्तांना पावणारी अशी देवी आहे। आमचा सुद्धा खूप विश्वास आहे या देवीवरती। खरंच ही देवी आई नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी, म्हणजे एखादा भक्त संकटात असेल तर नक्की त्याची मदत करणार अशी आहे। सगळी पूजा झाल्यानंतर तिथल्या देवाच्यासाठी पूर्ण पोशाख वगैरे ठेवण्यात आला, तिथं बघू शकता तुम्ही। सगळ्या देवांची पूजा केली तिथं। आणि आता मला नक्की सांगता येणार नाही कोणते कोणते देव आहेत, तुम्ही जर कोणाच्या घरी जर असं काही पूजा केली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा की इथं कोणत्या कोणत्या देवांची पूजा केली जाते, कारण मला खूप जास्त माहिती नाही आहे याच्यातलं, पण मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे। आमच्याकडे कशा टाईपमध्ये पूजा केली, त्यानंतर तळी जी भरतो आपण तर तळी भरण्यात आली, तुम्ही बघू शकता इकडे। त्यानंतर देवीची गाणी म्हणण्यात आली आणि ते आपण जे देव आपल्या अंगात येतो म्हणतो आपण, देवाचा संचार होतो, तर इकडे बघू शकता तुम्ही। हा व्हिडिओ कोणती अंधश्रद्धा पसरवणे किंवा काही याच्यासाठी नाही आहे,
ही अंधश्रद्धा नाही आहे, ज्यांचा विश्वास आहे खरंच त्यांना, आणि प्रत्येकाला म्हणजे माझा तर स्वतःचा विश्वास आहे अशा सगळ्या देवाच्या ह्याच्यावरती, कारण देवच सगळ्या गोष्टींची सुरुवात जी आहे ती देवापासून होते आणि आपण विश्वास ठेवला तरच सगळ्या गोष्टी खरंच होतात. तुम्ही विश्वास जर नाही ठेवला कुठल्याही गोष्टींवरती तर आपण भरपूर अशा अडचणींचा सामना करतो, हे खरं आहे, म्हणजे मला तरी असं वाटतं. त्यानंतर आरती करण्यात आली देवीची तिथं. त्यानंतर इथं कोहळ्यावरती पहिले त्यांनी कापूर वगैरे लावला होता आणि त्यानंतर ते कोहळं जे आहे ते कापलं होतं. तर आता हे सुद्धा मला समजलं नाही म्हणजे नक्की काय असतं. तर जर कोणाला माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, कारण मला खरंच जाणून घेण्याची उत्सुकता आहे या सगळ्या गोष्टी. आता तिथं कार्यक्रमात तर मी कोणालाही विचारू शकत नव्हते, पण खरंच म्हणजे मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. नक्की तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर अशा प्रकारचे हे गेनमाळ वगैरे देवीचे जे कार्यक्रम आहेत, देवाचे कार्यक्रम, तर याचे व्हिडिओ पाहिजे असतील तर उमेश पप्पा तागुंदे यांच्या चॅनलवर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की पाहायला मिळतील. त्यांच्या चॅनलवर त्यांनी डिटेलमध्ये सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत की पूर्ण पूजाविधी हे कोणत्या म्हणजे नाही का प्रत्येक पूजेचं काय कसं सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि खूप छान असे व्हिडिओ त्यांचेसुद्धा असतात. तर ते धार्मिक व्हिडिओ मला खूप आवडतात. आणि आम्ही परत घरी रिटर्न आलो होतो आणि त्यानंतर पण रात्रभर कार्यक्रम चालू होता. त्याच्यापुढे ते राशीमध्ये माळ कुठं ठेवलेली आहे, लपवलेली कोणत्या राशीमध्ये ते ओळखणं किंवा विस्तवावरून चालणं किंवा काय बरेच असं कार्यक्रम असतात. तर ते सगळं नंतर झालेलंच होतं. मी काही ते शूट करू शकले नाही, त्याबद्दल खरंच सॉरी. आणि आजचा हा व्हिडिओ छोटासा कसा वाटला की मी 5 पावलीचा हा व्हिडिओ तयार केलेला होता हे कमेंट करून मला सांगायला अजिबात विसरू नका. आणि काही चुकलं असेल तर खरंच मला क्षमा करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.